शिवसेनेचे माहीम विधानसभेचे उमेदवार सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अर्ज मागे घेण्यासाठी सदा सरवणकरांची समजूत काढल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार आज निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बारामती तालुक्यात गावभेट दौऱ्यावर। आजच्या प्रचार दौऱ्यात अजित पवार एका दिवसात जवळपास 59 गावांचा दौरा करणार। अजित पवारांच्या मनधरणीनंतरही नाना काटे बंडखोरीवर ठाम। नाना काटेंची अजित पवारांसोबत तासभर चर्चा। चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटेंची अपक्ष उमेदवारी। मानखुर्द शिवाजीनगरमध्ये भाजप नवाब मलिकांचं काम करणार नाही। मानखुर्दमध्ये भाजपची साथ शिवसेनेला असणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर निर्णय। राज्यात 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमने सामने। मानखुर्द शिवाजीनगरमध्ये महायुती समोरासमोर तर मोर्शीमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत। विश्वसनीय सूत्रांची माहिती। अजित पवार हे महाराष्ट्राचे चंद्रबाबू नायडू आहेत। अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी खूप काही केलंय, त्यामुळे अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचा आमचा निर्णय। भविष्यात अजित पवारांशिवाय सरकार बनू शकणार नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य। नशामुक्त मानखुर्द शिवाजीनगर करायचंय आणि त्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय, नवाब मलिकांनी केलं स्पष्ट। समाजवादी पक्षाच्या कार्यालयात नशापान सुरू असल्याचाही केला आरोप। दाऊद सोबत कसलाही व्यवहार केलेला नाही, त्यामुळे जे कोणी आरोप करत असतील त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, नवाब मलिकांनी केलं स्पष्ट। तसंच अशा बातम्या देणाऱ्या दैनिकांवर फौजदारी कारवाई करणार अशीही दिली माहिती। झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का? नाना पटोलेंचा सवाल। निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ हटवा, पटोलेंची मागणी। नंदुरबारच्या शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार। उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या 7 उमेदवारांनी घेतली निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक। शिराळा विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी रोखण्याचे महायुतीकडून प्रयत्न। बंडखोरी केलेल्या महाडिक बंधूंसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चर्चा केली। कोल्हापुरात फोडाफोडीचं राजकारण। जयश्री जाधव यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय क्लेशदायी। जयश्री जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेस नेते सतेज पाटलांचं वक्तव्य। अब्दुल सत्तारांच्या अर्जासह जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात 16 चुका। सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्लींची तक्रार। तक्रारीसोबत 16 चुकांचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर। सत्तारांचा अर्ज फेटाळण्याची मागणी। सोलापूर मध्य विधानसभेची उमेदवारी काँग्रेसने मागे घ्यावी, अन्यथा 5 नोव्हेंबरला काँग्रेसने केलेले सगळे षडयंत्र उघड करणार। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना इशारा। वांद्रे पश्चिम मधून अर्ज भरताना आशिष शेलारांनी माहिती लपवली। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप। काँग्रेस उमेदवार आसिफ झकेरी यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन मैदानात। नाशिक मध्य, पश्चिम आणि पूर्व मधील बंड मोडून काढण्यासाठी महाजनांकडून इच्छुक उमेदवारांची मनधरणी। नायगाव मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरीष गोरठेकरांनी घेतला अपक्ष लढण्याचा निर्णय। 6 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। बीकेसीमध्ये संयुक्त सभा घेत महाविकास आघाडी जाहीरनामा जाहीर करणार। सभेला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहतील। अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची मुस्लिम समाजासोबत बैठक। मुस्लिम मराठा एकत्र येण्यावर बैठकीत एकमत। शेतकरी तरुणांसह सर्व प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीत कोणत्या जागा लढायच्या हे 3 नोव्हेंबरला ठरवणार।
मनोज जरांगेंची माहिती, आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही, जरांगेंचा इशारा. दुर्बिणीतून बघितलं तर मनोज जरांगेंचे उमेदवार दिसत नाहीत. तुतारीचे उमेदवारच मनोज जरांगेंचे उमेदवार आहेत का? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड विधानसभेसाठी हर्षवर्धन जाधव यांच्या समोर पत्नी संजना जाधव यांचं आव्हान. नवऱ्याविरोधात बायकोला उभं करण्याचं पाप भाजपने केलं, हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया. परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकाच नावाच्या 3 उमेदवार मैदानात. ठाकरे गटाचे विशाल कदम यांच्यासाठी हे उमेदवार धोकादायक ठरू शकतात. विशाल बबनराव कदम आणि विशाल बालाजीराव कदम या 2 जणांकडून अपक्ष म्हणून अर्ज दाखल. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 4 उमेदवार. मवियाच्या रोहित पाटलांसह रोहित पाटील नावाचे 4 उमेदवार रिंगणात. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात रोहित पाटलांना पाडण्यासाठी खूप प्रयत्न होणार, खासदार विशाल पाटलांचं वक्तव्य. वसई आणि नालासोपाऱ्याची जागा काँग्रेसला गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नाराज. दोन्ही जागा ठाकरे गटाच्या असताना काँग्रेसला गेल्या, त्यामुळे जिल्हा प्रमुख हटाव, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. अहमदनगरमधील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अहमदनगरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा असूनही जागा शरद पवार पक्षाला दिल्यानं महिला कार्यकर्त्यांची बंडखोरी. राज ठाकरे विकासासाठी महायुतीला साथ देतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. पक्षात कोणत्याही दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व आलं तर त्याचा फायदाच होतो, बावनकुळेंचं वक्तव्य. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, आमच्या सरकारचे मुख्यमंत्री शिंदे प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच काम करत आहोत, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. राज ठाकरे यांनी भाजपचं सरकार येऊन फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं. एखाद दुसरा आमदार निवडून यावा म्हणून मनसेची भाजपशी जवळीक. संजय राऊतांची टीका, आम्ही सत्तेसाठी नाही तर विकासासाठी भूमिका बदलतो, राऊतांचा राज ठाकरेंना टोला. महाविकास आघाडीच अस्तित्वात राहणार नाही, त्यामुळे राऊतांना मवियाचे सरकार पाहता येणार नाही. शरद पवार आणि काँग्रेस शिवसेनेला संपवून टाकतील, योगेश कदम यांचा हल्लाबोल. काँग्रेस उमेदवार अस्लम शेख यांच्या शैक्षणिक पात्रतेवर किरीट सोमय्या यांचा आक्षेप. 2009 मध्ये अस्लम शेख यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 12वी पास असल्याचं म्हटलंय, तर 2024च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 8वी पास असल्याचं म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांची आज अँजिओप्लास्टी करणार. अँजिओग्राफीत एक छोटा ब्लॉक आढळल्यानं आज शस्त्रक्रिया. आंबेडकरांची प्रकृती स्थिर. जळगावच्या चोपडा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना हृदयविकाराचा झटका. प्रचारासाठी जात असताना वाहनातच आला झटका. प्रभाकर सोनवणेंची प्रकृती आता स्थिर. खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीतील बाजारपेठेत जात नागरिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. त्यांच्यासोबत रेवती सुळेही होत्या उपस्थित. योगेंद्र पवारांनी बारामतीतील गुणवडी चौकात केला प्रचार. यावेळी योगेंद्र पवार यांनी नागरिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमावर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंतांचा आक्षेप. निवडणूक खर्चामध्ये दीपोत्सवाचा खर्च समाविष्ट करावा, सावंतांची मागणी. पुणे मेट्रो आज सायंकाळी 6 नंतर बंद राहणार. ऐन सणासुदीच्या दिवशी मेट्रो बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता.
दिवाळीनिमित्त भारतीय शेअर बाजारात मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा. आज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान विशेष ट्रेडिंग होणार. BSE मध्ये विशेष पूजा करून होणार ट्रेडिंगला सुरुवात. शिवाजी पार्कमध्ये विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी. दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये लोकांनी फोडले फटाके. मुलुंडच्या गवणीपाडा येथील गोविंदा पथकाने साकारली तिकोना किल्ल्याची प्रतिकृती. पथकाकडून किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी करूनच साकारला जातो किल्ला. महिनाभरापासून दैनंदिन कामकाजातून वेळ काढून पथकाने हा किल्ला बनवला. दिवाळीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय विद्युत रोषणाई. नवी मुंबईतील नागरिकांचं आकर्षणाचं केंद्र. दिवाळीनिमित्त घाटकोपरमध्ये रांगोळी प्रदर्शन. कला साधनाच्या वतीनं शिवसेना शाखेमध्ये विविध सामाजिक विषयांसह धार्मिक आणि व्यक्तिचित्रणात्मक सुरेख रांगोळ्यांचं प्रदर्शन. मुंबईच्या सायन कोळीवाडा भागात फटाक्यांच्या होलसेल दुकानाबाहेर मोठी गर्दी. नागरिकांची प्रदूषणमुक्त फटाक्यांना पसंती. दीपावलीच्या पहिल्या दिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणीला हिरेजडित दागिन्यांनी सजवलं. तसेच विठ्ठल भक्तांनी साकारली आकर्षक रांगोळी. विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात दिवाळीनिमित्त आकर्षक सजावट. सुवर्ण अलंकारांनी सजवलं शिवलिंग. तमिळनाडूतील मदुराई शहराला दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई. शहराची सुंदर दृश्य खास ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकात दीपावली उत्साहात साजरी. उत्सवात स्थानिक नागरिकांसह पर्यटकही सहभागी. दिल्लीत रंगीबेरंगी दिव्यांचा लखलखाट. राष्ट्रपती भवन, इंडिया गेटसह करोल बाजारपेठ देखील दिवाळीच्या दिव्यांनी उजळून निघाली. आकर्षक दिव्यांची सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. दिवाळीनिमित्त भारतीय आणि चीनी सैन्याकडून दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण. चुशूल मालडो सीमेवर दोन्ही सैन्यांनी साजरी केली दिवाळी. कर्नाटकातील बंगळुरू शहरात दिवाळीचा सण उत्सवात साजरा. दिवाळीच्या निमित्तानं राजभवन आणि विधान भवन रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालं. दीपावलीनिमित्त दिल्लीतील बिर्ला मंदिर आणि दिगंबर जैन मंदिरात दिव्यांची रोषणाई. आकर्षक दिवे आणि सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिवाळीनिमित्त भेट घेतली. राष्ट्रपतींना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा.
आज भारत सीमेबाबत 1 इंचही तडजोड करू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांचं कच्छमध्ये वक्तव्य. कच्छच्या सैनिकांसमवेत मोदींनी साजरी केली दिवाळी. यावेळी मोदींचा शेजारील देशांना इशारा. सिक्कीम विधानसभेत आज विरोधी पक्षच नाही, सर्व 32 आमदार आता सत्ताधारी पक्षाचेच. 2 ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागरोटाचे आमदार देविंदर सिंग राणा यांचं निधन. फरीदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. देशातील प्रख्यात बीपीएल कंपनीचे संस्थापक टीपी गोपालन नंबियार यांचं निधन. ते 94 वर्षाचे होते. नंबियार हे भाजप नेता माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे सासरे होते. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. चितगाव येथील रॅली संदर्भात ब्रह्मचारी यांच्यावर कारवाई. नेपाळ सेंट्रल बँक नेपाळ राष्ट्र बँकेचं चीनच्या कंपनीला नोटा छापण्याचं कंत्राट. या नोटांवर नेपाळचा नवीन नकाशा असून त्यात लिंपियाधुरा, लिपुलेख, कालापाणी या वादग्रस्त भागाचा समावेश. भारतानं व्यक्त केली नाराजी. दिल्लीच्या शहादरा येथील फरश बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला गोळीबार. गोळीबारात 2घांचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी. चेन्नईच्या एन्नोरमधील कामराजनगर भागात फटाक्यांमुळे भीषण आग. एन्नोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अपघाताचा तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.